कधी कधी रियाला या सगळ्यांचा वैताग यायचा. मग ती निलेशशी भांडायची. माझ्यासाठी नाही तर निदान मुलांसाठी तरी थोडा वेळ काढता येत नाही का तुला? निलेशही चिडून म्हणायचा, अख्खा दिवस घरात असतेस तू, काय करतेस बसून? बाहेर मला किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं ते तुला कुठं माहीत आहे? हॅलो. फोनवर तन्वीचा परिचित आवाज ऐकून रिया खुश झाली. काय विशेष? सगळं ठीक आहे ना? वगैरे औपचारिक गप्पा झाल्यावर दोघी आपापल्या नवऱ्याबद्दल बोलू लागल्या. शेखरला तर घरची संसाराची काही काळजीच नाही आहे. काल मी त्याला म्हटलं होतं घरी जरा लवकर ये, बबलीचे शाळेचे बूट आणि अजून थोडंफार सामान घ्यायचं आहे, पण तो इतका उशिरा आला की काय सांगू, तन्वी म्हणाली. रियाने म्हटलं, निलेश पण असंच करतो. अगं शुक्रवारी नवा सिनेमा बघायचा प्लॅन होता आमचा, पण हा इतक्या उशिरा आला की आम्ही तिथं पोहोचेपर्यंत मध्यांतर व्हायला आलं होतं. तन्वी आणि रिया दोघीही गृहिणी होत्या. दोघींचे नवरे एकाच कंपनीत काम करत होते. मुलेही साधारण एकाच वयाची होती. कंपनीच्या एका पार्टीत दोघी प्रथम भेटल्या. दोघींच्याही लक्षात आलं की त्यांचे स्वभाव, त्यांच्या समस्या साधारण सारख्याच आहेत. प्रथम त्या मुलं त्यांच्या अभ्यास, महागाई वगैरेवर बोलायच्या. नंतर मात्र नवऱ्याला सतत नावं ठेवणं हाच त्यांच्या गप्पांचा विषय झाला. तेवढ्यात रियाच्या घरची डोअरबेल वाजली. तिने म्हटलं, तन्वी बहुतेक मोलकरीण आलेली आहे, मी फोन ठेवते. फोन ठेवून तिने दार उघडलं आणि रमा आत आली. आली तशी मुकाट्याने भराभर कामं आपटू लागली. काय झालं ग रमा? आज एवढी गप्प का? फार घाईत दिसतेस, रियानं विचारलं. तशी ती रडू लागली. काय झालं? घाबरून काळजीनं रियानं विचारलं. काय सांगू बाई, माझा धनी एका शाळेच्या बसचा ड्रायव्हर म्हणून काम करतो. काल चुकून एका मुलाला शाळेतून घरी न्यायला विसरले, तर शाळेनं त्याला ड्युटीवरून काढून टाकलंय, रमानं रडत रडत सांगितलं. हे तर वाईटच झालं, रियानं सहानुभूती दाखवली. रमा काम आटोपून गेली आणि रियाला आठवलं, आज भाजी नाहीये घरात. लव आणि कुश शाळेतून घरी येण्याआधी तिला भाजी बाजार गाठायला हवा. घाईघाईने आवरून ती भाजीच्या मोहिमेवर निघाली. मनातून निलेशला भाजीही आणून टाकायला जमत नाही म्हणून चिडचिड चाललेलीच होती. घरी येऊन रियानं स्वयंपाकाला सुरुवात केली. मुलं शाळेतून आल्यावर त्यांची जेवण, थोड्या गप्पा, त्यानंतर शाळेचं होमवर्क, त्यानंतर पार्कमध्ये खेळायला घेऊन जाणं, आल्यावर उरलेला अभ्यास आणि लगेच रात्रीचा स्वयंपाक. तेवढ्यात निलेश येतो, जेवतो की लगेच झोपतो. हीच त्यांची दिनचर्या होती. कधीकधी रियाला या सगळ्यांचा वैताग यायचा. मग ती निलेशशी भांडायची. माझ्यासाठी नाही तर निदान मुलांसाठी तरी थोडा वेळ काढता येत नाही का तुला? निलेशही चिडून म्हणायचा, अख्खा दिवस घरात तर असतेस तू, काय करतेस बसून? बाहेर मला किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं ते तुला कुठं माहीत आहे? तन्वीला विचार. शेखरही माझ्याबरोबर थांबून काम करत होता. सध्या आमच्या कंपनीची परिस्थिती वाईट आहे. एक नवीन कंपनी आल्यामुळे आमचा बिझनेस एकदम डाऊन झाला आहे. पूर्वी हो तुमच्या कंपनीत रोजच काहीतरी प्रॉब्लेम निघतो. इतकी कंपनीची अवस्था वाईट आहे तर सोडून द्या ही नोकरी, रियाने रागाने
रियाने रागाने फणफणत असते. दुसऱ्या दिवशी फोनवर हा सगळा मसाला तन्वीला पोहोचवला जातो. एकदा मात्र तन्वी आणि रियानं बराच प्रयत्न करून एका रविवारी पिकनिकचा बेत जमवला. गप्पा, खादाडी, हसणं, मुलांचे खेळ. त्यातही शेखर आणि निलेश मात्र त्यांच्या कंपनीच्याच कामाबद्दल बोलत होते. शेवटी वैतागून रियाने म्हटलं, तुम्ही दोघं ही कंपनी सोडून स्वतःचा बिझनेस का सुरू करत नाही? बिझनेस? तिघांनी एकदम विचारलं. हो ना, थोडं लोन घेऊ, थोडा पैसा आपल्या सोनानानं गहाण ठेवून उभा करता येईल. छोटासा बिझनेस छोट्याशा भांडवलावर उभा करता येईल की? रियाची कल्पना सर्वांना पसंत पडली. पण व्यवसाय म्हणजे काही पोरखेळ नसतो. शेखरनं तर स्पष्ट नाही म्हटलं. बिझनेसमध्ये फार रिस्क असते. आपला व्यवसाय चालेल न चालेल कुणी खात्री द्यायची? नको रे बाबा, मी नाही करणार बिझनेस. तन्वीला मात्र कल्पना आवडली. रिया बरोबर म्हणते आहे. स्वतःचा बिझनेस म्हणजे कुणाचं बॉसिंग नाही. मनात येईल तेव्हा सुट्टी घ्यावी. बॉसच्या मिन्नतवाऱ्या करायला नकोत, ती म्हटली. पण व्यवसाय म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. सगळं काही डावावर लावलं तरी जिंकूच याची खात्री नसेल, शेखर म्हणाला. मग तो विषय तिथंच संपला. निलेशचं खरं तर बायको, मुलांवर, संसारावर खरोखर खूप प्रेम होतं. त्यांना फिरायला न्यावं, त्यांना वेळ द्यावा असे त्यालाही वाटायचं. पण बॉसच्या धाकानं तो कधी मनमोकळेपणानं वागू शकत नव्हता. रियाच्या म्हणण्यावर तो गंभीरपणे विचार करू लागला. दुसऱ्या दिवशी रियानं तन्वीला फोन करायला म्हणून रिसिव्हर हातात घेतला अन डोअरबेल वाजली. रमा आली वाटतं, असं पुटपुटत तिनं दार उघडलं तर समोर निलेश उभा. तिला नवलच वाटलं. तुम्ही एवढ्यात तर ऑफिसला गेला होता, मग इतक्या लवकर परत कसे आलात? मी आता ऑफिसला जाणार नाही. नोकरी सोडून आलोय मी, हसत हसत निलेशने सांगितलं. रियाला काहीच कळलं नाही. बॉसशी भांडण झालंय का? अशी कशी नोकरी सोडलीत? अगं बाई, यापुढे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे ना, बिझनेस. निलेशच्या बोलण्यावर रिया हसली खरी, पण मनातून खरं तर ती घाबरली होती. तिच्या मनात येत होतं, शेखरही धंद्यात राहिला तर दोघांच्या मदतीने व्यवसाय करता येईल. एकावर एक आकडा होतातच ना. शेखरनं स्पष्टच नकार दिल्यावर मग तिनंही त्यावर विचार केला नाही. पण निलेश आता त्याचा जॉबच सोडून आलाय म्हटल्यावर. रिया काही बोलणार तेवढ्यात रमा आली. रिया तिच्याकडून घराची स्वच्छता करून घेऊ लागली. निलेश, मी भाजी घेऊन येते, म्हणून रिया निघाली. तसा निलेश म्हणाला, मी पण चलतो. भाजीवाल्याने निलेशला बघितलं तर हसून म्हणाला, साहेब, आज तुम्ही कसे? कामावर नाही जायचं का? मी नोकरी सोडलीये, हसून निलेश म्हणाला. काय? दचकून भाजीवाल्यानं विचारलं आणि निलेशकडं अशा नजरेने पाहिलं जणू तो रमाचा नवरा आहे, ज्याला कामावरून काढून टाकण्यात आलंय. रिया बिचारी गप्प बसली. घरी येऊन तिने भाजी केली, कोशिंबीर उसळ केली, कणिक भिजवून वरणाला फोडणी घातली. भरभरा कामं आटपून तिने निलेशला म्हटलं, मी भाताचा कुकर लावून जाते. 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा.
मी चलतो तुझ्यासोबत. आल्यावर कुकर लाव, म्हणत निलेशही तिच्याबरोबर निघाला. बाबांना बघून मुलांनाही आश्चर्य वाटलं. बाबा, आज तर रेनी डे नाहीये, तुम्ही कसे सुट्टीवर? धाकट्यानं निरागसपणे विचारलं. घरी आल्यावर रियानं कुकर लावला. जेवायला वाढेपर्यंत पोरांनी भूक भूक करत भांडावून सोडलं. जेवण झाल्यानंतर निलेश म्हणाला, चल जरा निवांत बसून प्लॅनिंग करूयात. निवांत बिझनेस प्लॅनिंग करूयात. पण रियाला स्वयंपाकघर ओटा स्वच्छ करायचा होता. अजून धुणं धुवायचं होतं. ती म्हणाली, तुम्ही जरा मुलांचा होमवर्क आटपून घ्या. मी कपडे धुवून येते, मग प्लॅन करू. मुलांचं होमवर्क घेणं निलेशला जमेना. त्याला त्यातलं काहीच ठाऊक नव्हतं. धाकट्यानं विचारलं, भोपळा आणि वांग यात काय आणि कसा फरक आहे? निलेशने म्हटलं, लिही ना. भोपळा पिवळा आणि वांग जांभळं काळं असतं. हे ऐकून दोघं मुलं हसायला लागली. धाकटा तर टाळ्या वाजवू लागला. दंगा ऐकून बाथरूममधून रिया बाहेर आली. हे काय, अभ्यास का करत नाहीये? मुलानं तोच प्रश्न आईला विचारला. भोपळा हा वेलीवर लागतो. क्रीपर म्हणजे वेल. वांग रोपा झाडावर लागतं. असा शब्द आहे. मुलं वडिलांकडे बघून पुन्हा हसू लागली. त्यांना नीट अभ्यास करण्याची तंबी देऊन रिया कपडे धुवायला गेली. निलेश डोळे बंद करून आडवा झाला. मुलांनी काहीतरी विचारलं, पण त्याने उत्तर दिलं नाही. त्याला झोप लागली आहे असं समजून मुलं खेळायला निघून गेली. निलेशला खरंच झोप लागली. जागा झाला तेव्हा सायंकाळ झाली होती. रिया मुलांना रागवत होती. तुम्ही अभ्यास पूर्ण केला नाहीत, खेळायला निघून गेलात. आता आपण आधी अभ्यास करूयात. तेवढ्यात निलेश उठला. उठलेला बघून तिने त्यांचा दोघांचा चहा केला. मुलांना दूध दिलं आणि चहा घेऊन ती मुलांचा अभ्यास घ्यायला लागली. निलेशच्या मनात आलं, सकाळपासून रिया काम करते. ती बिझनेससाठी वेळ कसा आणि कधी काढेल? पुन्हा रात्रीचा स्वयंपाक, ओटा धुणं, अन्नाची झाकपाक, मुलांची उद्याची तयारी. दुसऱ्या दिवशी निलेश कामावर गेला नाही. रमा कामावर आली. काम करता करता म्हणाली, बाई, तुम्ही माझ्या नवऱ्याला कामावर ठेवून घ्यायला साहेबांना सांगाल ना? त्याला काम नाही लागलं तर माझ्या मुलांची शाळा बंद होईल. रियाच्या सांगण्यावरून रमानं मुलांना चांगल्या शाळेत घातलं होतं. आता रिया तिला काय सांगणार की तिचाच नवरा नोकरी सोडून आलाय म्हणून? तो रमाच्या नवऱ्याला कुठून काम देणार? रमा गेली आणि निलेशने म्हटलं, रिया, जरा तुझे दागिने आण बघूयात त्यात किती पैशाची सोय होऊ शकते. रियानं कपाटाच्या लॉकरमधून दागिन्यांचा डबा काढून आणला. निलेशच्या हातात डबा देताना तिचे हात थरथरत होते. तेवढ्यात तन्वीचा फोन आला. आज ऑफिसमध्ये पार्टी आहे, तू येणार आहेस ना? बघते, तिने कसंबसं म्हटलं आणि फोन ठेवला. दागिने नाहीत म्हटल्यावर आता यापुढे पार्ट्यांना कसं जायचं? ती निलेशकडे येऊन म्हणाली, दागिने 2-3 दिवसांनी विकले किंवा गहाण ठेवले तर चालतील का? चालेल ना, निलेशने डब्बा तिला देत म्हटलं. त्या निर्जीव दागिन्यांबद्दल रियाला इतका प्रेमाचा उमाळा दाटून आला. या पाटल्या माझ्या आईनं दिलेल्या. या बांगड्या आजी आणि मामाकडची भेट. ही अंगठी ताईनं दिलेली. हा नेकलेस आणि सेट
निलेशने किती प्रेमाने माझ्यासाठी आणला होता. तिचे डोळे भरून आले. एकेका दागिन्याचा ती मुका घेऊ लागली. तेवढ्यात फोन वाजला. तन्वी विचारत होती, अगं तू येते आहेस की नाही पार्टीला? काहीच कळवलं नाहीस. हो हो, अगं राहिलंच ते. पण एक सांग, पार्टी आहे कशासाठी? बॉसचा वाढदिवस आहे म्हणूनच ऑफिसला 2 दिवस सुट्टी दिली आहे ना. बरं मी येते पार्टीला. तिने फोन ठेवला आणि सरळ निलेशपाशी गेली. मला बुद्धू बनवलंत तुम्ही, म्हणे नोकरी सोडून आलोय. खरं तर बॉसच्या वाढदिवसाची सुट्टी आहे तुम्हाला. हो ग, ऑफिसची सुट्टी आहे हे खरंय, पण मी खरंच विचार करतोय की नोकरी सोडावी म्हणून. मी आजच्या पार्टीत माझा राजीनामा देणार होतो. हे बघ, लिहून तयारच आहे. 2 दिवसापूर्वी लिहिलेला राजीनामा त्यानं तिला दाखवला. म्हणजे निलेश खरोखरच नोकरी सोडतोय तर. सायंकाळी पार्टीसाठी तयार होत असताना रियाला सगळं भरून येत होतं. सारखं भरून येत होतं. आता हे दागिने तिला परत कधीच बघायला मिळणार नाहीत. किंवा काही वर्षानंतर जेव्हा व्यवसाय छान चालेल, भरपूर पैसा हातात येईल, तेव्हा नवे दागिने घेता येतील. पण निदान सध्या काही वर्ष तरी दागिन्यांशिवाय राहावं लागेल. गाडीतून पार्टीला जाताना तिच्या मनात आलं, जर निलेशने नोकरी सोडली नाही तर रमाच्या नवऱ्याला ते लोक ड्रायव्हर म्हणून ठेवून घेऊ शकतील. निलेशही काळजीतच होता. रियानं धंद्यात मदत करायची म्हटलं तर तिच्याकडे जास्तीचा वेळ कुठं होता. मुलं अजून पुरेशी मोठी झालेली नव्हती. सासर-माहेर कुठूनच कुणी वडीलधारं येऊन राहील अशी परिस्थिती नव्हती. सगळा वेळ तर घरकामातच अन मुलांमध्ये जातो. मग धंदा कसा होणार? ती पोहोचली तेव्हा पार्टी सुरू झाली होती. शेखर आणि तन्वी त्यांची वाट बघत होते. पार्टीच्या शेवटी बॉस बोलायला उभे राहिले. सगळ्या स्टाफला उद्देशून ते म्हणाले, आजची पार्टी माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पत्नींना समर्पित आहे. त्या सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे सांभाळतात आणि ऑफिसच्या कामासाठी आपल्या नवऱ्यांना पूर्ण मोकळीक देतात. म्हणून तर आमचं ऑफिस व्यवस्थित चाललंय. झोकून देऊन ऑफिसचं काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या पत्नींचा मी आभारी आहे. आज की शाम बीबीओं के नाम. रियाला भीती वाटत होती की निलेश आता त्याचा राजीनामा सादर करतो आहे की काय. हृदय धडधडत होतं. नोकरी सुटली तर पार्ट्या वगैरे बंदच होतील. घरी परतताना निलेशने म्हटलं, रिया, तू माझ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, संसारासाठी खरोखर खूप राबतेस. बॉस बरोबर बोलले. तू घर सांभाळतेस म्हणून मी ऑफिसची जबाबदारी सांभाळू शकतो. मी उगीचच तुझ्याशी भांडलो, ओरडलो. सॉरी, माझं चुकलं. नाही निलेश, माझंच चुकलं. मी तुमच्या नोकरीला दीडदमडीची ठरवत होते. पण ती किती महत्त्वाची आहे हे मला आता कळतंय. आज जो काही संसार आहे तो तुमच्या नोकरीमुळेच आहे. तुमच्या कष्टाचं फळ आहे. पण मला त्याची सवय झालीये ना, म्हणून मी उगीचच चिडचिड करत बसते. जर हे सगळं नसलं तर मी कशी राहीन? काय करीन? बरं झालं तुम्ही राजीनामा दिला नाहीत ते. या प्रसंगामुळे त्यांच्यातील प्रेम अधिक वाढले
आणि ते एकमेकांना जास्त समजून घेऊ लागले. एकमेकांबद्दल आदर करू लागले. समाप्त. धन्यवाद.